नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूरकर रयत ऑनलाइन स्कूल एज्युकेशन अंतर्गत स्कॉलरशिप विभाग यामध्ये आपण अभ्यासपूर्वक व्हिडिओची निर्मिती करत आहोत। आज आपण पाहणार आहोत बुद्धिमत्ता विषय, त्यातील घटक असणारे तर्कनुमान, अभाषिक, त्यातील उपघटक आहे घनाकृती ठोकळे। तर आज आपण घनाकृती ठोकळे याबद्दलची ट्रिक्स कृत्या पाहणार आहोत। पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो, घन म्हणजे काय ते समजावून घेऊया। पहा मित्रांनो, घनाच्या आकृतीच्या समोर काय दिले आहे? घन हा जो असतो तो घन थ्री डायमेन्शनल असतो। घन जो असतो तो त्रिमितीय असतो। घनाला काय काय असतात? तर घनाला लांबी असते, रुंदी असते आणि उंची असते। परंतु घनामध्ये एक बाजू कॉमन असते, म्हणजे घनाची लांबी, रुंदी आणि उंची समान असते। म्हणजेच काय, तर घनाच्या सर्व बाजू समान असतात। घनाच्या कशा असतात? सर्व बाजू समान असतात। मित्रांनो, तुम्हाला समोर आकृती काढलेली आहे। घनाचे तुमच्या समोर पृष्ठभाग मोजायचे आहेत। किंवा घनाचे 6 पृष्ठभाग होतात, 6 सरफेसेस होतात। घनाला 6 सरफेसेस, हा समोरचा झाला, हा याच्या पाठीमागचा दुसरा, हा वरचा तिसरा, हा खालचा चौथा, हा लेफ्ट साइडचा पाचवा आणि हा राइट साइडचा सहावा। मित्रांनो, अशा प्रकारे घनाला 6 पृष्ठभाग असतात। क्यूब हॅव 6 सरफेसेस। घनाला 6 पृष्ठभाग असतात। मित्रांनो, पुढे जाऊया। पृष्ठभाग पाहिल्यानंतर मित्रांनो, कडा, कडा म्हणजे बाजू, म्हणजे एजेस। घनाला किती बाजू, किती कडा किंवा किती एजेस असतात, असा प्रश्न तुम्हाला डायरेक्टली विचारला जाऊ शकतो। विशेषतः तोंडी परीक्षेमध्ये, मुलाखतीमध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारतात की सांगा घनाला किती कडा आहेत। जर तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे तर पहा मित्रांनो, घनाला 12 कडा असतात। 12 तेव्हा मोजून दाखवतोय। 1, ही 2, ही 3, ही 4, ही 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 अशा पद्धतीने मित्रांनो घनाला 12 कडा असतात। कडा म्हणजेच बाजू। कडा म्हणजे काय? बाजू, किंवा त्याला एजेस असं म्हणतोय। कडा किती असतात? तर 12 कडा असतात। त्यानंतर मित्रांनो, शिरोबिंदू। तर या घनाला किती शिरोबिंदू असतात, किंवा घनाला कॉर्नर्स किंवा कोपरे, घनाला कॉर्नर्स किंवा कोपरे किती असतात? तर पहा मित्रांनो, घनाला 8 कोपरे किंवा 8 कॉर्नर किंवा 8 शिरोबिंदू असतात। पहा मित्रांनो, घनाला किती कॉर्नर असतात? घनाला 8 कोपरे, 8 शिरोबिंदू किंवा 8 कॉर्नर असतात। इथपर्यंतची माहिती आपण पाहिलेली आहे। आता मित्रांनो, याच्या पुढे आपण पाहणार आहोत की घनाला काप दिले। जर घनाला एक्स ऍक्सिसला समांतर काप दिले, जर घनाला y ऍक्सिसला समांतर काप दिले आणि जर घनाला z ऍक्सिसला समांतर काप दिले, तर या घनाचे एकूण लहान लहान किती घन तयार होतील, किंवा या घनाचे लहान लहान किती घन तयार होतील हे आपण पुढे पाहणार, लगेच आपण पाहणार आहोत। हा पहा विद्यार्थी मित्रांनो, आता हा घन तुमच्या समोर आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, घनाचा जर मी एक कट दिला, तर घनाला एक काप दिला, तर त्याचे भाग किती होतात आपण बघूया। हा घन आहे, समजा मी याला एक काप दिला, एक काप दिलेला असा मी एक्स ऍक्सिस लावला, हा एक्स ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस एक काप दिला। मित्रांनो, किती भाग झाले? हा पहिला भाग आहे, हा खालचा दुसरा भाग होतो। जर मित्रांनो मी दुसरा काप दिला, किती भाग झाले? पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग झाला। जर मी अजून तिसरा काप दिला, 4 भाग तयार होतात। किती भाग तयार होतात? 4 भाग। म्हणजे एक्स ऍक्सिस ने मी जर 3 काप दिले तर भाग काय तयार होतात? 4 भाग तयार होतात। तर तुम्हाला असं म्हणता येईल, जर n समांतर काप दिले, n समांतर काप दिले, तर भाग काय होतील? तर भाग n+1 भाग तयार होतील। घनाचे n+1 भाग तयार होतील। हे लक्षात, म्हणजे n समांतर आपण काप दिले, तर समजा आपण किती काप दिले? एक पहिला काप, दुसरा काप, तिसरा काप, आपण 3 काप दिले, तर त्याचे भाग किती होतील? तर 1, 2, 3, 4 भाग झाले। तर मित्रांनो, समजा 3 समांतर काप दिले, तर 3 आणि 1 4 भाग तयार होतील। मित्रांनो, 5 समांतर काप दिले, 5 आणि 1 किती भाग तयार होतील? 6 भाग तयार होतील। अशाच पद्धतीनं हे आता हे एक्स ऍक्सिस झालं, त्याच पद्धतीने y ऍक्सिस आणि z ऍक्सिसला पण तुम्ही काप देऊ शकता। आता आपण काय करूया? आपण काप देऊया याला, याचा आपण घनाकृती ठोकळा बनवूया। याचा आपण काय बनवतोय? घनाकृती ठोकळा बनवतोय।
तुम्हाला दिसतोय हा जो काप जातोय हा सुद्धा एक्स ऍक्सिसच काप आहे. उभा काप देतोय मी. पहा मित्रांनो, वरच्या पृष्ठभागात पहा मी किती काप दिले. 1 2 3 4 4 काप दिले. किती काप? 4 काप दिले. मग इथे भाग किती झाले तिथं? 1 2 3 4 5. आणि हे जे ऍक्सिस असतं तर हे असतं झेड ऍक्सिस. हे कोणतं ऍक्सिस असतं? झेड ऍक्सिस असतं. हे जे ऍक्सिस असणार आहे ते असणार तुमचं एक्स ऍक्सिस. तर झेड ऍक्सिस ला काप दिले तर तिचे भाग किती झाले? n समांतर काप किती दिले? 1 2 3 4. 4 समांतर काप दिले तर भाग किती झाले? n + 1 चे भाग होतात म्हणजे 5 भाग होतात. आता हे जोडून घेऊया. आता मी काय करतोय? y ऍक्सिस काप देतोय. y ऍक्सिस. तुम्हाला y ऍक्सिस काप देतोय. पाहतो तुम्हाला घनाकृती ठोका तयार झालेला दिसेल. तुम्हाला काय तयार झालेला आहे? घनाकृती ठोका तयार झालेला आहे. तर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला जर विचारलं टोटल नंबर ऑफ क्यूब्स म्हणजे या पूर्ण घनाकृती ठोक्यामध्ये किती नंबर ऑफ क्यूब्स झाले, किती नंबर ऑफ ठोके झाले, तर आपण ते सूत्र सांगू द्यायचं. बघा ते सूत्र येतोय टोटल नंबर ऑफ क्यूब्स एकूण घनाकृती ठोके. एकूण घनाकृती ठोके काढायचे मित्रांनो. पहा पहिल्यांदा बघा हे एक्स ऍक्सिस असणार आहे, हे जे उभा ऍक्सिस असणार आहे हे असणार आहे वाय ऍक्सिस आणि हे असणार झेड ऍक्सिस. पहिल्यांदा आपण एक्स ऍक्सिस घेऊया. किती काप एक्स ऍक्सिसला? हा पहिला काप, दुसरा काप, तिसरा काप, 3 काप आहेत मित्रांनो. हा एक्स ऍक्सिस किती काप आहेत? nx + 1 इनटू वाय ऍक्सिस किती काप आहेत बघा? ny + 1 इनटू nz + 1. हे x म्हणजे काय? तर x ऍक्सिस असणार आहे काप. ny म्हणजे काय? y ऍक्सिस असणार आहे काप. आणि z म्हणजे काय? तर z ऍक्सिस असणार आहे काप. आता हे सर्व ऍक्सिसचे काप आपण मोजून घेऊया. काय करायचं आपल्याला? मोजून लिहायचं आहे. तुम्ही लक्ष द्यायचं सर्वजण. बघा x ऍक्सिसला काप किती बघूया. हा 1 2 3 किती काप आहेत? 3. 3 + 1 गुणिले इथपर्यंत समजलं सर्वांना. तर y ऍक्सिसचे काप किती बघा? 1 2 3 4. किती काप झालेले आहेत? 4 काप झालेले आहेत. 4 + 1 इथपर्यंत समजते प्लस इनटू झेड ऍक्सिस काप किती आहे बघा? 1 1 2 3. 3 काप झालेले झेड ऍक्सिसचे. 3 + 1. ओके. 3 आणि 1 किती झाले? 4. 4 आणि 1 5. 3 आणि 1 4. गुणाकार करा. एकूण घन तुम्हाला मिळतील. एकूण घन तुम्हाला मिळतील. 5 चोक 20. 20 चोक 80. तर पहा मित्रांनो या घनाकृती ठोक्याला आपण काप दिले असता याच्यापासून एका ठोक्यापासून 80 घन तयार होतील. किती घन तयार होतील? 80 घन तयार होतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, जर घनाकृती ठोके असतील, जर एखादा घनाकृती ठोका असेल आणि घनाकृती ठोक्याला समान पद्धतीचे काप म्हणजे तिन्ही ऍक्सिसला समान काप दिले असतील, म्हणजे तिन्ही ऍक्सिसची कापाची संख्या समान असेल तर एकूण मिळणारी ठोके ही जी असते ती घनसंख्या असते. कोणती संख्या असते? घनसंख्या असते. समजा हा ठोका आहे, हा ठोक्याला आपण काय केले? 3 काप दिलेले आहेत. एक्स ऍक्सिसला, वाय ऍक्सिसला आणि झेड ऍक्सिसला किती काप दिलेले आहेत? 3 काप दिलेले आहेत. मग एकूण घनाकृती ठोके काय येतील? एकूण घनाकृती ठोके आपण काय केलेले आहेत? तर 3 काप दिलेले आहेत सर्व तिन्ही ऍक्सिसला. काय होतं? 3 + 1 गुणिले 3 + 1 गुणिले 3 + 1. 3 + 1 किती झाले सांगा? 4 गुणिले 4 गुणिले 4. 4 चा घन 64. जर घनाकृती ठोक्याला एक्स ऍक्सिसला, वाय ऍक्सिसला आणि झेड ऍक्सिसला समान काप दिले असतील तर एकूण घनांची संख्या ही काय असते? ही क्यूब असते म्हणजे घनसंख्या असते. काय असते? घनसंख्या असते.
जर कापांची संख्या बदलली, इथं बघा x ऍक्सिसला 3 काप आहेत, z ऍक्सिसला 3 काप आहेत आणि y ऍक्सिसला 4 काप आहेत. कापांची संख्या बदलली त्यामुळे ही घनसंख्या आहे, म्हणजे एकूण घनफळ ठोकळीची आहे ती काय आलेली वेगळी आलेली, घनसंख्या आलेली नाहीये. इथपर्यंत समजतंय? हा, तर तुम्हाला या कापावर आधारित एकूण घनांची संख्या यावर नेमका प्रश्न कसा येतो तो प्रश्न तुमच्या बोर्डवर दिलेला आहे. 10 सेंटीमीटर लांबीच्या घनास 2 सेंटीमीटर लहान घन होतील असे काप दिल्यास एकूण लहान घन किती तयार होतील, एकूण लहान घन किती तयार होतील असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर त्याचं एक सूत्र आहे, ते सूत्र मी तुम्हाला सांगतोय. नंबर ऑफ क्यूब्स म्हणजे घनांची संख्या, घनांची संख्या बरोबर मोठ्या घनाची बाजू भागिले लहान घनाची बाजू याचा घन. हा पहा, लक्ष द्या मुलांनो, तर तुम्हाला काय सांगितले, घनाची संख्या विचारले. जर 10 सेंटीमीटर लांबीच्या घनास 2 सेंटीमीटर लहान इतके काप दिले असता, हा एकूण घन किती तयार होतील असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर काय पहा मित्रांनो, मोठ्या घनाची बाजू किती आहे सांगा, इथं 10 आहे, किती आहे 10. लहान घनाची बाजू किती आहे 2. 10 × 2 चा घन करायचंय. मग 10 × 2 करा, 2 पंचे 10, 5 चा घन 125. तर पहा मित्रांनो 125 काय होतील एकूण घन तयार होतील. किती घन तयार होतील 125. तर असा प्रश्न आला तर ट्रिक काय असणार, याची ट्रिक लक्षात ठेवायची. घनाची संख्या बरोबर कंसात मोठ्या घनाची बाजू भागिले लहान घनाची बाजू कंसाचा घन, ही त्याची काय असणार आहे ट्रिक असणार आहे. पहा मित्रांनो प्रश्न तुमच्या समोर आहे. एका घनास सर्व अक्षांनी म्हणजे x ऍक्सिस, y ऍक्सिस आणि z ऍक्सिस 8 समांतर काप दिले असता एकूण लहान घन किती तयार होतील, एकूण लहान घन किती तयार होतील. तुम्हाला सूत्र दिलेले आहे, 3 ऍक्सिसला असेल तर काय सूत्र असतं तुमचं, एकूण घन. एकूण घन बरोबर काय सूत्र आहे तुमचं, 3 ऍक्सिसला पहिल्यांदा l म्हणजे एकूण काप, l म्हणजे काय असणार आहे, l म्हणजे काय असणार एकूण काप. तर या प्रश्नामध्ये तुम्हाला एकूण काप किती दिलेले 8 दिलेले, किती दिलेले 8. n x ऍक्सिस + 1 n y ऍक्सिस + 1 n z ऍक्सिस + 1. हे सूत्र आहे तुमचं. तर या सूत्र किती लिहायचे, तर तिन्ही ऍक्सिस किती काप दिलेले 8 काप दिलेले आहेत. तर पहा 8 + 1 गुणिले 8 + 1 गुणिले 8 + 1. 8 मित्रांनो किती आहे सांगा, 9 गुणिले 9 गुणिले 9, 9 9 81, 9 गुणिले 81 काय सांगा 729. तर तुमचे किती एकूण लहान घन होतील 729 तुमचे लहान घन तयार होतील. सर्वांच लक्षात येते, एनी डाउट्स? पहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तुमच्या समोर आहे. प्रश्न पद्धतीचा असतोय, एक घन 1728 लहान समान घनात कट केला आहे. परत वाचतोय, एक घन 1728 लहान समान घनात कट केला आहे. तर त्यास एकूण काप किती द्यावे लागले असतील किंवा लागतील, तर किती काप द्यावे लागले असतील त्यात बघायचंय. आता मला सांगा, हा जो घन असतो हा घन किती संख्या सांगा, 1728 ही घन संख्या आहे. 1728 घन आहे 12 चा घन आहे. किती घन आहे 12 चा घन आहे. याचा अर्थ काय, तर 12 घन म्हणजे एकूण काप किती असतील, तर एकूण काप जे असतात या घनसंख्येच्या जी घनाची जी घनमूळ आहे घनमुळापेक्षा 1 ने कमी असतो. एकूण काप किती असतात घनमुळापेक्षा 1 ने कमी असतो. 1728 कसं घन आहे 12 चा घन आहे. 12 पेक्षा एकूण काप किती कमी असणार आहे 1 ने कमी असणार आहे. म्हणजे एकूण काप 11 असतील. तुम्हाला एकूण काप 11 द्यावे लागतील का, तो नाहीये. तुमचे काप 11 असतील तर हे काप 3 ऍक्सिस द्यावे लागतील. हे काप 3 ऍक्सिसला द्यावे लागतील, म्हणजे लांबीला द्यावे लागतील, रुंदीला द्यावे लागतील आणि उंचीला द्यावे लागतील. म्हणजे कापला x ऍक्सिसचे काप किती झाले 11, x ऍक्सिसचे काप किती झाले 11, y ऍक्सिसचे काप 11 आणि z ऍक्सिसचे काप 11. त्याच पद्धतीने एकूण काप किती झाले, एकूण काप
एकूण काद किती झाली सांगा. तुम्हाला 1728 मध्ये जर लहान नोंद करायची असतील तर तुम्हाला एकूण 33 काद द्यावे लागतील. किती काद द्यावे लागतील? 33 एकूण काद द्यावे लागतील. समजते सर्वांना? लिहून घ्या.